प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हास शांती असो. प्रियानो, काल आपण आपल्या मनाच्या नवीकरणाविषयी काही गोष्टी पाहिल्या आहेत आणि आजसुद्धा त्याच मुद्द्याला जोडून आपण पुढे पाहणार आहोत की ख्रिस्ती मन कसे असावे. सर्वप्रथम आपण पाहूया की ख्रिस्ती मन जे आहे ते उत्सुक असावे, नेहमी तत्पर, नेहमी तयार असे असावे. इट शुड बी अ विलिंग माइंड. आपण वचनात पाहतो पहिल्या इतिहासाच्या 28व्या अध्यायाच्या 9व्या वचनामध्ये बघा तिथे काय म्हटलेलं आहे, मी तुमच्यासमोर वाचते. इथे आता सॉलोमन राजा जो आहे, परमेश्वराचे मंदिर बांधायचं काम त्याने हाती घेणार आहे. आणि अशा वेळेला त्याचा पिता दावीद त्याला काहीतरी सांगतोय. तो बघा काय सांगतोय, आणि तू हे शल्मोना माझ्या मुला, तू आपल्या बापाच्या देवाला जाण आणि पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर. पूर्ण हृदयाने व उत्सुक मनाने त्याची सेवा कर. काही भाषांतरमध्ये असं लिहिलेलं आहे की मनोभावे त्याची सेवा कर. आय रीड इट इन इंग्लिश. 1 Chronicles chapter 28 verse 9 it says, "And you, my son Solomon, acknowledge the God of your father and serve him with wholehearted devotion and with a willing mind." So my dear friends, here we see we are encouraged to have willing mind. David was encouraging Solomon to have a willing mind. दावीद त्याच्या मुलगा सॉलोमनाला सांगत होता की तुझं मन जे आहे ते उत्सुक असू दे, तयार असू दे काम करण्यासाठी. तर प्रियानो, आपण पाहतो की आपण येशू ख्रिस्ताचे विश्वासू म्हणून किंवा त्याच्या राज्याचे भाग म्हणून त्याच्या राज्यासाठी अनेक कामं करत असतो. जे आपापल्या परीने जे जमेल ते आपण करतो. आणि हे करत असताना अनेक वेळा आपल्याकडे आपण अशा गोष्टी आपल्या तोंडातून निघतात की हे मी का करत आहे, तर करणारे दुसरे कोणी नाही म्हणून मी करतोय. कधीतरी आपण असं म्हणतो की कोणच करत नाही म्हणून मी करतोय. तर कधीतरी असं सांगतो की मी हे करू शकतो, माझ्याकडे ते करण्याचं कौशल्य आहे, मी उत्तीर्ण आहे, मी क्वालिफाईड आहे हे करण्यासाठी म्हणून मी करतो. तर कधी आपण असं म्हणतो की मला ह्याने करायला सांगितलं आहे, मला माझ्या पास्टरांनी करायला सांगितलं आहे, आमच्या लीडरने करायला, आणि म्हणून मी हे काम करत आहे. कधी आपल्याला असं वाटतं की मी हे काम केलं तर लोक खूप खुश होतील आणि म्हणून मी ते करायला हवं. तर कधी असं पण असतं की मी जर हे केलं नाही तर लोक काय म्हणतील आणि म्हणून मी हे काम करत आहे. कारण ही जी कारणं आपल्याकडे असतात ती आपल्यासाठी उपयुक्त आणि योग्य कारणं नाहीत. एक ख्रिस्ती मन जे आहे ते उत्सुकतेने, तयारीने काम करतं आणि त्याचा उद्देश काय असतो की मी हे करणार आणि मी हे ह्यासाठी करणार की हे माझ्या देवाचं काम आहे आणि माझ्या देवाचं हे काम असल्यामुळे हे मी करणारच. तर अशा प्रकारे प्रियानो, आपल्याला इतर कारणं न देता पहिलं कारण, कुठलीही गोष्ट करण्याकरता पहिला विचार आपल्या मनात हा असायला हवा की मी हे करायला तयार आहे. कोण करो व ना करो मी हे करणार. कोणी मला सांगो व ना सांगो मला हे दिसतंय मी हे करणार. जे माझ्या योग्यतेच्या हातात मी हे करू शकतो. परमेश्वराने मला जर वरदान दिलेलं आहे तर ते मी त्याच्या गौरवासाठी ते नक्कीच करणार आणि मी ते करायला तयार आहे. बघा प्रियानो, वचनामध्ये आपण पाहतो यशायाच्या 6व्या अध्यायात परमेश्वर यहोवा तिथे म्हणतो की मी कोणाला पाठवू, कोण जाईल माझा संदेश घेऊन. आणि लागलीच तिथे यशाया म्हणतो मी तयार आहे, मला पाठव. मैं हूँ यहाँ, हियर आय एम लॉर्ड, सेंड मी. यशाया पटकन म्हणाला मला पाठव. अगदी त्याचरीत्या आपण असं देखील पाहतो प्रियानो की स्वर्गदूत गेब्रियल जेव्हा मरियेकडे येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश देऊन आला तेव्हा ती त्याला काय म्हणाली, तिचं पटकन ताबडतोब तिने काय उत्तर दिलं, मी तुझी दासी, तुझ्या वचनाप्रमाणे होवो. ताबडतोब ती तयार होती प्रियानो. आणि काय होईल, कसं होईल, काय चॅलेंजेस, काय आव्हान येते तिने काय विचार नाही केलं. तिचं पहिलं उत्तर मैं हूँ यहाँ, मी आहे, मी तयार आहे. प्रियानो, असं उत्तर आपलं, तुमचं आणि माझं असायला हवं. मी तुम्हाला सांगते, परमेश्वराला उत्तीर्ण लोक नको आहेत. परमेश्वराला कौशल्य असणारे गुणवान लोक नको आहेत. शिकलेले, श्रीमंत किंवा काही जे गुण तुम्हाला आणि मला असं वाटतं की हे गुण असले तरच आपण सेवा करू शकतो. नाही प्रियानो, परमेश्वराला तसे गुण नको आहेत. परमेश्वराला उत्तीर्ण लोक नको आहेत, तर परमेश्वराला तयार असणारे लोक हवे आहेत. कारण तो तयार असणाऱ्यांना उत्तीर्ण करतो. तुम्ही जर तयार असाल तर परमेश्वर तुम्हाला उत्तीर्ण नक्कीच करेल आणि तुमच्या हाती घेतलेलं काम तुम्ही सिद्धीस न्याल. तर तयार राहा प्रियानो. न्यायीपणासाठी उभे राहा, धार्मिकतेसाठी उभे राहा, सत्तेसाठी उभे राहा, त्याच्या राज्याच्या कामासाठी, त्याच्या राज्याच्या वाढीसाठी उभे राहा. प्रार्थनेत जसं येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे, जशी स्वर्गात तशी पृथ्वीवर तशी
इच्छा तुझी पूर्ण होवो, ही गोष्ट जी आहे ती पूर्ण करायला मी तिकडे तयार म्हणून उभा राहणार आहे, असे आपल्याला प्रार्थना करायची आहे प्रियानो. आपल्याला म्हणायचं हे पित्या, जशी स्वर्गात तशी तुझी इच्छा ह्या पृथ्वीवर पूर्ण होऊ देत, तशी तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ देत, तशी तुझी इच्छा माझ्या कुटुंबात, माझ्या घरात, माझ्या मंडळीत, माझ्या समाजात, माझ्या राष्ट्रात पूर्ण होऊ देत. आणि ती पूर्ण होताना पाहण्याकरता जे काही लागेल ते करायसाठी मी तयार आहे प्रभू, असं आपल्याला म्हणायचं आहे प्रियानो. हे ख्रिस्ती मन आहे. हे ख्रिस्ती मन जे उत्सुक मन आहे, जे तयार मन आहे, सेवा करायला तत्पर आहे. सकाळ असू दे, संध्याकाळ असू दे, रात्र असू देत, पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, हिवाळा असू दे, ऑल सीझन वी रिमेन द सेम. वी आर रेडी टू सर्व. आपल्याला त्याची सेवा करायला तयार राहायचं आहे. त्यानंतर आपण दुसरी गोष्ट पाहतो प्रियानो, की ख्रिस्ती मन कसं असावं. तर ख्रिस्ती मन स्थिर असावं, स्टेडफास्ट असावं. इन इंग्लिश इट सेज वी शुड हॅव अ स्टेडफास्ट माइंड. आपण वचनात पाहतो यशायाच्या 26व्या अध्यायात त्याच्या 3ऱ्या वचनामध्ये आपण तिथे पाहूया, जिथे वचन काय म्हणतं बघा. स्थिर मनाला तू पूर्ण शांतीत राखशील, कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. काय म्हटलंय? स्थिर मनाला तू शांतीत राखशील, कारण ते तुझ्यावर भाव ठेवते. I'll read it in English. Isaiah chapter 26 verse 3. It says, "You will keep in perfect peace him whose mind is steadfast, because he trusts in you." होय प्रियानो, आपलं मन स्थिर असायला हवं, जे परिस्थितीने डळमळणार नाही, जे कोणाच्या दबावाखाली, कोणाच्या आव्हानाने, कुठल्या संकटाने घाबरून जाणार नाही, तर ते स्थिर राहील. जर ते स्थिर राहील तर ते शांतीत राहील प्रियानो. आपल्याला अनेक संकटांचा, अनेक वादळांचा, अनेक तुफानांचा सामना करावा लागेल, परंतु या सर्व गोष्टींचा सामना करत असताना आपल्याला स्थिर राहायचं आहे. आणि परमेश्वराची अखंड जी शांती आहे ती आपल्या मनात राज्य करेल. आणि प्रियानो, ह्याचं उत्तम उदाहरण जे आपल्याला पाहायला मिळतं, मी तर म्हणेल अतिउत्तम उदाहरण जे आपल्याला पाहायला मिळतं, ते म्हणजे नेहमायाच्या जीवनात. नेहमायाच्या पुस्तकात आपण पाहतो, त्याला जेव्हा कळलं की यरुशलेमीच्या भिंती ओसाड पडलेल्या, त्याच्या वेशी जळून पडलेल्या, आणि ते वर्षानुवर्ष तसेच होत्या, आणि त्यामुळे परमेश्वराच्या नगरात राहणाऱ्या या लोकांची खूप वाईट परिस्थिती, बिकट परिस्थिती होती. त्यावेळेला त्याचं मन बेचैन झालं प्रियानो. त्याने परमेश्वराकडे आरोळी केली, आणि आरोळी करताच त्याने ते धाडस बांधलं की मी जाणार आणि मी ते बांधणार. मला त्याने युक्ती रचली. आपण तो अध्याय जर पाहिला, पहिला अध्याय, दुसरा अध्याय, तिथे आपण पाहतो की त्याने फक्त प्रार्थना केली अशी नाही प्रियानो, तर त्याने त्याचा विचार केला की जर हे बांधायचं झालं तर ते कसं बांधायला पाहिजे, काय करायला पाहिजे, आणि त्याने ती युक्ती आखली, त्याने ती लिहून काढलं, आणि त्याचबरोबर त्या राजाच्या समोर मांडलं सुद्धा. तर अशा प्रकारे तो तयार राहिला. परंतु ते काम सोपं नव्हतं प्रियानो. तो जेव्हा तिथे बांधायला गेला तेव्हा त्याचा लोकांनी विरोध केला. तो जेव्हा तिथे बांधायला गेला तेव्हा लोक त्याचा उपहास करायला, त्याचा अपमान करायला, त्याची चेष्टा करायला उभे होते. त्याचं ते काम थांबवण्यासाठी ते उभे होते. त्या लोकांनी त्याच्या विरोधात कट रचले, त्याला संपवण्याचा, त्याला ठार मारण्याचा देखील प्रयत्न केला प्रियानो. परंतु नेहमाया अजिबात डळमळला नाही. तो स्थिर राहिला. आणि तो स्थिर राहिलाच नव्हे, तर तो स्थिर राहता राहता त्याने त्याच्याबरोबर असलेल्या लोकांना पण स्थिरावलं, त्यांना पण त्याने उत्तेजित करत गेला तो. आणि एवढ्या वर्षात ओसाड पडलेली ती भिंत अवघ्या दिवसात, अवघ्या 52 दिवसामध्ये ती बांधून तिथे उभी राहिली प्रियानो. आणि एक मोठा जयघोष, एक मोठा आनंद त्या नगरात झाला. प्रियानो, जर तुम्ही आणि मी स्थिर राहिले ना, तर अनेक गोष्टी ज्या ओसाड पडलेल्या आहेत, कदाचित त्या तुमच्या घरातल्या गोष्टी असतील, कदाचित त्या तुमच्या नात्यांमध्ये गोष्टी असतील, कदाचित त्या आपल्या मंडळीशी जोडलेल्या गोष्टी असतील, आपल्या नगराशी जोडलेल्या गोष्टी असतील. तुम्ही आणि मी आपल्या मनाने स्थिर राहिलो, आपल्या प्रार्थनेत, आपल्या विश्वासात स्थिर राहिलो, आपल्या कर्तव्यामध्ये जर स्थिर राहिलो, तर आपल्याला कोणी हलवू शकणार नाही. आणि शेवटी विजय आपलाच असेल, कारण परमेश्वर आपल्या संगती आहे. तर अशा प्रकारे नेहमायासारखे आपले स्थिर मन असायला हवे प्रियानो. डळमळणारे लोक चालणार नाही. एकदा आपल्याला शेताला बैल जोडायला, तिथे शेती करताना तिथे हात घातला की आपल्याला मागे वळून पाहायचं नाही आहे प्रियानो. बघा, एक तो उत्तम उत्तेजित करणारा एक अगुवा म्हणून तो तिथे उभा राहिला, तो स्थिर राहिला, आणि आपल्याला त्याचा तिथे विजय झालेला पाहायला मिळतो. तर त्याचं एका हे तो का करू शकला? का तो एवढ्या विरोध असताना, एवढ्या लोकांची निंदा, चेष्टा, अपमान, संकट, आव्हान असताना सुद्धा तो का तिथे उभा राहू शकला प्रियानो? कारण त्याचं एकच लक्ष होतं. त्याचं लक्ष होतं
की माझ्या परमेश्वराचं नगर ओसाड पडलेलं आहे आणि ते मला बांधायचं आहे. त्याचं एकच लक्ष होतं, माझ्या परमेश्वराचं मंदिर, ते नगर ओसाड पडलेलं आहे आणि ते मला बांधायचं आहे. आणि ते बांधण्याकरता कोणी माझ्या विरोधात येऊ दे, मी उभा राहणार. आणि तो एकटाच उभा नाही राहिला प्रियानो, तो परमेश्वराच्या सहाय्याने तिथे उभा राहिला. आणि म्हणूनच आपण पाहतो नेहम्याच्या 8व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये तो म्हणू शकला, प्रभूचा आनंद आपली ताकद आहे. होय माझ्या प्रियानो, आपल्या परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताचा आनंद आपली ताकद आहे. त्या ताकदीनेच आपल्याला उभं राहायचं आहे. आणि आजही आपल्याला अशा नेहमायांची गरज आहे प्रियानो. तुम्ही जिथे आहात तसे नेहमाया म्हणून उभे राहा. कदाचित तुमच्या घरात एखादा नेहमाया हवा असेल, कदाचित तुमच्या घरात तुमच्या परिवारात एखादा नेहमाया हवा असेल, कदाचित तुमच्या कामावर एखादा नेहमाया हवा असेल, कदाचित तुमच्या मंडळीमध्ये एखादा नेहमाया हवा असेल, तर असे नेहमाया म्हणून उभे राहा. स्थिर मनाचे राहा, डळमळून जाऊ नका. संकट येणार, लोक तुमच्या विरोधात कट करतील, लोक तुमच्या विरोधात बोलतील, तुम्हाला पाडवायचा प्रयत्न करतील, तुमची चेष्टा करतील, तुम्हाला आव्हान देतील, तुमच्यासमोर अनेक संकट येतील. परंतु त्या संकटांमध्ये डळमळून जाऊ नका, कारण आपला एकच लक्ष असायला हवा, आणि तो म्हणजे मी माझ्या परमेश्वराचं भवन बांधणार, मी माझ्या देवाचं राज्यासाठी कार्य करणार. हाच आपलं लक्ष असायला हवा प्रियानो. बघा, जो येशू ख्रिस्त मरणातून उठला, तो येशू ख्रिस्त आपल्यासोबती आहे. आणि म्हणून आपल्याला स्थिर मनाने काम करत राहायचं आहे. आपल्या समोर पडलेल्या ओसाड पडलेल्या भिंती आता पुन्हा बांधायच्या आहेत. ओसाड पडलेल्या वेशी आपल्याला पुन्हा कदाचित उभा राहायच्या आहेत. आजच्या या जगाच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं, बऱ्याच ठिकाणी ओसाडी पाहायला मिळेल, बऱ्याच ठिकाणी काही गोष्टी नष्ट झालेल्या तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ज्या ठिकाणी तुम्ही उभे राहू शकतात त्या बांधण्यासाठी, त्या बांधायला तुम्ही पुन्हा एकदा उभे राहा. तुमचा धीर गमावू नका, तर परमेश्वरामध्ये हिंमत बांधून उभे राहा. प्रभूचा आनंद माझी ताकद आहे हे म्हणत तुम्ही उभे राहा. खचितच त्याच्या वचनात म्हटल्याप्रमाणे प्रियानो, त्याचा आनंद आपली ताकद होईल. आणि ती स्वर्गीय, ती ऐश्वर्य ताकद आपल्याला अद्भुते करायला आणि आपला हृदय आनंदाने भरायला तत्पर आहे प्रियानो. बघा, मी सांगते तुम्हाला, परिस्थितीसमोर लाचार होऊ नका, तर त्या परिस्थितीला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने लाचार होऊ द्यात. त्याच्यावर तुम्ही विजयी म्हणून एक विजेत्याचं जीवन जगा. कारण पुन्हा सांगते, मरणावर विजयी झालेला प्रभू येशू ख्रिस्त आपल्या संगती आहे. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देवो. तयार मन आणि स्थिर मन हे आपल्याला हवं आहे. आणि ह्याची मागणी तुम्ही परमेश्वराकडे करा की पित्या, मला एक असं उत्सुक एक तयार मन दे की जिथे गरज असेल तिथे मी उभी राहीन, बिनधास्तपणे, निर्भयपणे, कोणाला न घाबरता मी उभी राहीन. जिथे गरज आहे तिथे स्थिर उभी राहीन, मी डळमळणार नाही. आंधी येऊ देत, तुफान येऊ देत, वादळ येऊ देत, वारा येऊ देत, मी हलणार नाही, कारण मी माझ्या येशू ख्रिस्ताबरोबर आहे. प्रियानो, मन स्थिर राहा, घट्ट ठेवा आणि तयार राहा. तयारीने, उत्सुकतेने देवाचं काम करा. तुम्हाच्या हाती दिलेलं कर्तव्य तुम्ही पूर्ण करा. आमेन.